मला माहिती आहे माझं चुकलं. मी मी खूप महत्वाची गोष्ट लपवली तुमच्यापासून. ही गोष्ट तुमच्यापासून लपवली कारण मला माहित होतं की जर तुम्हाला कळलं की आपलं लग्न झालं तर माझा मृत्यू होईल, तर तुम्ही माझ्याशी कधीच लग्न नाही करणार. आणि मला तुमच्याशी लग्न करायचं होतं कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आधी मलाही असंच वाटलं होतं की मला नुसतीच काळजी वाटते म्हणून, पण नाही काळजी नव्हती, ते प्रेम होतं. मलाच नाही माहिती मी कधी प्रेमात पडले तुमच्या. नाही, मी आधीपासूनच प्रेमात होते. फक्त लग्नाचा विषय निघाला ना तेव्हा मला जाणवलं की मी किती प्रेम करते तुमच्यावर. प्रत्येक मुलगी बघतो ना तशी मी स्वप्न बघितली आहेत आपल्या संसाराची. तुमच्यासोबतच्या आयुष्याची स्वप्न बघितली आहेत मी तुमच्याशिवाय सगळ्याचा विचार सुद्धा नाही करू शकत. आणि मी खरं सांगते, मी खरं सांगते, मी जेव्हा तुम्हाला होकार तेव्हा मला नव्हतं माहिती की हे असं काहीतरी आहे. ते मला नव्हतं माहिती माझा मृत्यू होणार आहे. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी. तुम्ही असं नका ना म्हणू, हे असं उपकार वगैरे नका ना म्हणू तुम्ही. आणि मला खरं सांगा, हे जन्म मृत्यू आहे का आपल्या हातामध्ये? नाही ना. आता देवी आईने माझ्या नशिबात जे काही लिहिलं ते घडणार, ते आपण नाही. असेल नेत्रा, पण आपल्या सुद्धा हातात काही गोष्टी असतात ना. आणि आता मी तेच करणार आहे जे माझ्या हातात आहे. बस झालं नेत्रा. आजपासून आपला संबंध संपला. आजपासून कोणी लागत नाहीस तू माझी. बाकीच्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी करेनच, पण आपलं नात तुटलं नाही. नेत्रा, माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. पण असं तुझा जीव घेऊन मिळालेलं आयुष्य मी नाही जगू शकत. नेत्रा, नाही जगू शकत. आणि नेत्रा, आपलं लग्न झालंय म्हणून होणार आहे नाही सगळं. हा ठीक आहे ना. मग हे लग्नच संपलं तर सगळं आधीसारखं होईल ना नेत्रा. आणि मी हे सगळं रागवून नाही बोलत आहे. खरंच नाही राहू शकत नेत्रा तुझ्याशिवाय आता. तुझ्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलास तू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नेत्रा, तू कुठेही असलीस तरी चालेल, तू माझ्यासोबत नसलीस तरी चालेल, पण तू अस. तुझं असणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. खूप महत्वाचं आहे. नको.
नाही साहेब नको ना. मित्र प्लीज मला आता थांबवू नकोस, मला जाऊ देत आणि माझ्या मागे येऊ नकोस, नाहीतर मी निघून जाईन कायमचा. कसं सांगू तुम्हाला, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. नेत्रा, काय झालं? तू रडतेस का? फोटोशूटचं टेन्शन घेतलं की नाही? मी समजवलं गेला, तूच बघत, तूच समजव. काय दिसलंय संकेतात? काही वाईट संकेत होता का? मित्रा, तुला मला सांगावं लागेल तुला काय दिसलंय ते संकेत. मित्र, तू जर मला सांगितलं नाहीस ना, मी रात्रभर असाच बसून राहीन. आईला बरं नाही असं दिसलं संकेतात. आधी याला काय झालं? आधी 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 काय झालंय? का रडतोयस तू? हा, काय झालंय? तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. आधी नेत्रा, तू आधी शांत हो बघू. शांत हो. अगं, काहीतरी मार्ग निघेल. तू जशी खचून जाऊ नकोस ग. अद्वैत साहेब कुठे? ते मला मागे नको येऊ म्हणाले आणि कुठेतरी निघून गेले. अद्वैत आहे, लॉन मध्ये बसलाय. नेत्रा थांब. अद्वैतला त्याचा वेळ दे. आता काय करायचं आपण? ज्याची भीती होती तेच झालंय. माझं चुकलं. मी लॉन मध्ये थांबायलाच नको होतं. हे सगळं घडलंच नसतं. नाही साहेब, हे आज ना उद्या घडणारच होतं. अद्वैत साहेबांना सगळं कळणार होतं आणि म्हणूनच मला तसा संकेत आला होता. पण साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैत साहेब खूप हळवे आहेत. त्यांनी आताच एवढा त्रास करून घेतलाय स्वतःला, ते नाही स्वीकारू शकणार आहे. खरंय, तो हे सगळं स्वीकारू शकणारच नाहीये, कारण तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. नेत्रा, त्याचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे का? तो आता त्याच्या ठिकाणी बरोबरच आहे. काहीतरी मार्ग निघेल. आपण मार्ग काढूया, पण तू अशी तुटून जाऊ नकोस. साहेब, आपलं नातं संपलं. तू माझी कोणी नाही असं म्हणून गेलेत ते मला. आणि साहेब, परिस्थिती आता अशी
अशी झाली आहे ना की आणखीन काही आपण करायला गेलो तर परिस्थिती आणखीन नाजूक होईल. ही गोष्ट आधी फक्त आपल्या दोघांनाच माहित होती. आपण सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आता अद्वैत साहेबांना कळलं. अद्वैत साहेबांनी जर हे नातं तोडलं तर आई आबांना कळेल. आई आबा त्रास करून घेतील. अद्वैत साहेब आधीच त्रास करून घेत आहेत. मला काही कळत नाहीये मी काय करू. तर तू शांत हो. बाबा बाबा माझं एक थोड्यात आवरून होईल. आपण एकत्रच निघायचं का ऑफिसला? काय झालं? नेत्र काय 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 झालं बाबा? काही प्रॉब्लेम आहे का? बाबा मी काहीतरी विचारतोय. काही प्रॉब्लेम झालाय का? तू आवरून हो पुढे ऑफिसला. मी आणि अद्वैत येतो मागावून. अद्वैत कुठे आहे? अद्वैत कुठे आहे? काय झालंय मला प्लीज सांगाल का? तुमचे चेहरे बघा. मी तुला सांगतो सगळं नंतर. तू जा पुढे ऑफिसला. मीटिंग आहे महत्वाची. कार्यकर वाट बघत असतील. ठीक आहे. नेत्रा, आपण आजवर अनेक संकटांना सामोरे गेलोत. याही संकटाला सामोरं जाऊया. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, आपण यातनं बाहेर पडू. काहीही वाईट होणार नाही. मी पटवून देईन अद्वैतला. विश्वास ठेव माझ्यावर. पण तू खचून जाऊ नकोस. सावर ग स्वतःला. येतो मी. आई नाही आई. आधी काय झालंय सांग ना मला. मी कोणीच लागत नाही का तुझी? आई, काय सांगू आणि कसं सांगू? माझा जीव वाचावा म्हणून नेत्राशी माझं लग्न होणं इथपर्यंत ठीक होत आहे. पण या लग्नामुळे नेत्राचा जीव जाणार आहे. लग्नानंतर नेत्रा मरणार आहे हे याला कळलं सुद्धा? काय बोलतोयस तू आधी? का असं वाईट बोलतोयस? आई, मी जे खरं आहे तेच बोलतोय. या लग्नानंतर नेत्राचा जीव जाणार आहे. नाही नाही असं नाही होणार आधी. असं कोणी सांगितलं तुला? आणि का विश्वास ठेवतोस अशा गोष्टींवर तू? आई, विश्वास ठेवू नाही तर काय करू? आतापर्यंत जे काही घडलंय ते स्वतः एक्सपिरियन्स केलंय मी. आई, माझ्या बरोबर लग्न झाल्यामुळे नेत्राचा जीव जाणार आहे. पण आई, मी हे नाही होऊ देणार. नेत्राचा जीव कसं जाऊ देऊ मी? आई, माझा जीव वाचावा म्हणून नेत्राचा जीव जाऊ देऊ? आई, नेत्राशी माझं असलेलं नातं मी आता संपवणार आहे. मी डिवोर्स घेणार आहे. हा एकच उपाय आता. अरे त्रिनेला देवीच्या देवळात लग्न झालंय तुझं. देवीला साक्षी ठेवून असं कसं नातं तुटेल तुमचं? अद्वैत, अद्वैत मी काय म्हणतोय एकदा शांतपणे ऐकून घे. बघ माझं ऐक. डोंट टच मी. हे बघ, तुला जे वाटतंय ते चुकीचं नाहीये. पण फक्त एकदा मला काय म्हणायचं ते समजून घे ना. काय समजून घेऊ आता बाबा? सांगा ना, काय समजून घेऊ? केवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे नेत्रांनी माझ्यापासून. आणि मला सांगा, हे सगळं तुम्हाला कधीपासून माहितीये की माझ्या बरोबर लग्न झाल्यामुळे नेत्राच्या जीवाला धोका आहे, नेत्राचा जीव जाणार आहे? बाबा बोला ना, शांत नका बसू प्लीज. शेखर काय म्हणतोय आधी? तुम्हाला माहित होतं हे? तू चल माझ्या बरोबर. बाबा, मला माझ्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर हवंय. लग्नाआधी तुम्हाला माहित होतं की माझ्या बरोबर लग्न झाल्यामुळे नेत्राचा जीव जाणार आहे? हे बघ अद्वैत, बाबा, हो की नाही?
हो. का केलं बाबा तुम्ही असं? सांगा ना, का केलं? जर तुम्हाला माहिती होतं की नेत्राचं माझ्या बरोबर लग्न झाल्यामुळे नेत्राचा जीव जाणार आहे, तर हे लग्नच का दिलं तुम्ही? ते मी पण काही नाही बाबा, आता बास. माझं ठरलंय, नेत्राबरोबर माझं असलेलं नातं मी आता संपवतोय. मी डिवोर्स घेतोय नेत्राबरोबर. आजच मी लॉयरशी बोलतो. अधिक अधिक बिंडोक राजाध्यक्ष, बिंडोक तो बिंडोकच राहणार. एक एवढूच गुपित तेही नाही सांभाळून ठेवता आलं स्वतःजवळ. हं, बघा आता कर्माची फळं. मी बघून घेईन काय करायचं ते. लक्षात ठेव, ह्याच सिक्रेटवर तू मला ब्लॅकमेल करतेस, तर मग मी तुझे काय हाल करतो ते. साहेब नेत्रा, प्लीज स्टॉप इट. ऐका ना, तुम्ही का असं करताय? माझ्याशी बोलणारही नाही आता तुम्ही. म्हणालो का नेत्रा, मी तुझ्याशी बोलणार नाहीये म्हणून. काय नेत्रा, आतापर्यंत तुम्ही जे काही केलं ना, त्यासाठी तुमची काही कारण होती. आता मी जे करतोय त्यासाठी माझी काही कारण आहे. या मुलीच्या आयुष्यात संसार सुख नाहीये. चला, आग लागलीये, नाही भडकलीये. आणि आतापर्यंत काय झालंय यापेक्षा पुढे काय होऊ नये यासाठी मला हालचाल करावीच लागेल नेत्रा. मला खरंच कळत नाही मी कसं समजवतो. मला नेत्रा, समजावण्याची काहीच गरज नाहीये. इनफॅक्ट समजावण्याची वेळच निघून गेली. एक मिनिट. आधी नेत्रा, नक्की काय झालंय? तुम्ही का भांडताय? भाईजी, काय झालं? अद्वैत, तू दुखावला गेलायस हे कळतंय आम्हाला, पण त्यावर तू जे करायला निघालायस ना ते सोल्युशन नाही आहे. आणि तू जे ऐकलंयस ना ते अर्ध सत्य आहे. तुला असं वाटतंय की तुमचं लग्न झाल्यावरती तुझा जीव वाचेल आणि तिचा जीव जाईल, पण असं नाहीये. नेत्राला काही होणार नाही. अरे, नेत्राचा जीव जाईल ही गोष्ट बदलण्यासाठीच आपण त्रिनयना देवीच्या देवळात जाऊन सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पूर्ण केलं, पार पडलं. हे सगळं त्याच्यासाठीच केलंय ना आपण. तिला खरंच काही होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावरती. तुमच्यावर नाहीये माझा विश्वास आता. अद्वैत, मी खरं सांगतोय, तिला खरंच काही होणार नाही. नेत्रा, प्लीज आता तरी मला काही न लपवता खरं खरं सांग. काय म्हणताय ते? खरं आहे काय? हो, म्हणजे धुळीच्या कणा एवढी शक्यता आहे माझा जीव वाचण्याची. धुळीच्या कणा एवढी शक्यता आहे? याचा अर्थ काय होतो कळतंय तुम्हाला? पण साहेब, शक्यता आहे. खरंच शक्यता आहे नेत्रा. हो, बाबा, का केलं तुम्ही असं? मुलगी मानता ना नेत्राला तुम्ही तुमची?
तो तिचाच जीव घ्यायला निघाला होता. साहेब नाही, शेखर साहेबांनी मला सगळं. नाही मित्रा, नाही. मला यावर डिस्कशन नको आहे. साहेब ऐका ना, खरंच सांगते त्यांनी जे मला- झालं ते बास झालं. तर तुझ्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत मी नेत्रा. आता काय करायचं ना ते मी ठरवेन. आधी अरे शेखर काय म्हणतायत ते ऐकून तर घे. घटस्फोटाचा विचार काढून टाक डोक्यातून. तोच एक पर्याय नाहीये.